नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 9 जुलै 2026. गेली 7-8 दिवसापासून पाऊस सुरू असलेला जोरदार ते मध्यम पाऊस, तो मुसळधार पाऊस हा आणि पूर परिस्थिती निर्माण झालेली पश्चिम महाराष्ट्रामध्ये ती आता ओसरत आहे आणि पाऊस देखील कमी झालेला आहे. आजपासून शेतकरी बंधूंनो आपण तसा अंदाज दिलेला होता आणि पाऊस देखील जुलैमध्ये आपण चांगला पडणार असे सांगितले होते आणि जुलै म्हणजे ह्या जुलैच्या अगोदर आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरदार ते अति जोरदार सतत 7-8 दिवस पाऊस पडेल असे देखील आपण सांगितलेले होते. त्याप्रकारे पाऊस शेतकरी बंधूंनो पडलेला आहे आणि एकंदरच आता मराठवाड्याची स्थिती, मराठवाड्यामध्ये हलक्या स्वरूपामध्ये पाऊस पडलेला, मराठवाड्यामध्ये अजून पावसाची कमतरता आहे. पण मराठवाड्यामध्ये 15 किंवा 16 तारखेपासून तुरळक ठिकाणी अजून पुन्हा पावसाची शक्यता आहे. ती एक दिलासादायक बातमी आहे शेतकरी बंधूंनो. आणि परत पुन्हा मराठवाड्यामध्ये 22 तारखेपासून मराठवाड्यामध्ये 22 तारखेपासून पुढे जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये जोरदार ते मध्यम तर काही ठिकाणी अति जोरदार पाऊस पडणार आहे. त्यामध्ये ओढे नाले सुद्धा वाहतील. तसेच विदर्भामध्ये देखील 22 तारखेपासून जोरदार अति जोरदार देखील पाऊस पडणार. तसं विदर्भामध्ये 15 तारखेपासूनच पाऊस सुरू होणार, पण तो पूर्व विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्येच. पण 22 तारखेपासून संपूर्ण विदर्भामध्ये म्हणजेच अमरावती विभागामध्ये पर्यंत देखील तो पाऊस पडणार आहे. आणि नाशिक विभागामध्ये विभाग किंवा खानदेश या भागामध्ये तो पाऊस हा 22 तारखेच्या नंतर 22 तारखेपासून पुढे मात्र तिथं सुद्धा जोरदार पाऊस पडणार आहे. एकंदरच हा जुलै महिना शेतकरी बंधूंनो चांगला जाणार आहे. आणि तसा तर अतिवृष्टी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पश्चिम महाराष्ट्रात जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्येच गेलेला आहे. मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाची कमतरता आहे. मराठवाडा या भागामध्ये सुद्धा कमतरता आहे, भरून निघणार आहे जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये. तर हा जर शेतकरी बंधूंनो अंदाज. आणि एकंदर शेतकरी बंधूंनो अल निनो वर्ष असतानाही एवढा पाऊस का, असा प्रत्येकाला आता प्रश्न पडत आहे शेतकरी बंधूंनो. आणि पण तेच सांगत होतो शेतकरी बंधूंनो आपण पहिल्यापासून, अल निनो असो काही असो, पण ह्या वर्षी पाऊस आपला अंदाज आहे तो 100% पाऊस, 100%पेक्षाही अधिक पाऊस पडू शकतो काय काय भागामध्ये, आपण असा अंदाज दिलेला आहे. तो अंदाज आपण सर्वात अगोदर दिला होता. त्यावेळेस आपल्याला प्रत्येक त्यावेळेस आपण ज्यावेळेस अंदाज दिला त्यावेळेस आपण बरेच जण नाव ठेवतो इतका लवकर अंदाज असतो का, हा अंदाजाला कुठलाच आधार आहे असं सुद्धा म्हणणारे आज जोरदार पाऊस सांगत आहे शेतकरी बंधूंनो. बघा तुम्ही, हा अंदाज आपला अचूक होणार पण आहे देखील, शक्यता देखील आहे. आणि सध्याच जरी पाहिलं तर 50% तर सध्या तो अचूक उतर, अजून 3 महिने जायचे आहे शेतकरी बंधूंनो. आणि हा अंदाज सगळ्याच्या विपरीत आपला अचूक अंदाज उतरणार आहे शेतकरी बंधूंनो. तर आपला आतापर्यंतचा मान्सूनचा अंदाज एकही चुकलेला नाही शेतकरी बंधूंनो. आणि असे अंदाज अचूक दिलेले आहेत. गेल्या वर्षी देखील आपण मान्सूनचा अंदाज एक तब्बल 6-7 महिने अगोदर दिलेला होता. आणि महापुराचा अंदाज दिला होता गेल्या वर्षी 2025ला महापूर होईल. आणि अगदी त्याच परिस्थितीमध्ये महाराष्ट्र महापूर आणि थैमान झालं महाराष्ट्रामध्ये झालेलं होतं. अगदी तो पण अंदाज आपला तंतोतंत. आणि पावसाच्या तारखा देखील आपण त्यावेळेस गेल्या वर्षी 2025च्या दिलेल्या होत्या. आणि यावर्षी देखील आपण चांगल्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये पाऊस राहील असा अंदाज दिलेला. आणि पुढच्या वर्षी 2027ला दुष्काळ पडेल आपण त्याच वर्षी सांगितले होते. आता बी सांगतो की पुढच्या वर्षी मात्र दुष्काळी परिस्थिती राहणार आहे. ह्या वर्षी दुष्काळी परिस्थिती राहणार नाही. दुष्काळ आपण केव्हा म्हणतो हे लक्षात घ्या. दुष्काळी ज्यावेळेस पाण्याची कमतरता, पाऊस तर कमतरता असते, पण पाऊस कमी असूनही पाणी जे आहे ते पाण्याची कमतरता, इतका पाऊस कमी पडतो की तो पाणीसुद्धा तलावामध्ये येणे शक्य नाही. जमीन वाहत सुद्धा नाही, एवढं सुद्धा पाऊस पडत नाही. म्हणजेच ओढे नालेसुद्धा वाहत नाहीत, नद्यासुद्धा वाहत नाहीत. एवढं पाऊस कमी असेल त्यालाच आपण दुष्काळ म्हणतो. तो दुष्काळ 2027ला पडणार आहे, पडण्याची शक्यता आहे शेतकरी बंधूंनो. आपण हे अंदाज गेली 2 वर्षापासून देत आहेत. तर अंदाज आपला शेतकरी बंधूंनो शेअर देखील करू शकता. तर हा झाला आपला अंदाज. धन्यवाद.